विधानसभा प्रमुख उभाटा गट माननीय श्री माधवजी काका यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि ते स्वतः या ठिकाणी या पुरस्कारावर उपस्थित झालेले आहेत. मी शाळेच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक आणि या टीम शिक्षक टीमने या जिल्ह्यामध्ये जर आश्रमशाळेचं नाव असेल तरी चिंबीपाडा आश्रमशाळा हे आपल्याला राज्याच्या कानेकोपऱ्यावर तुम्ही नाव लक्षित केला. कारण मागच्या वर्षी राज्य पातळीवर राज्यामध्ये 10 मुलं राज्य पातळीवर गेली, त्यातली 5 मुलं जर या शाळेची चिंबीपाडा शाळेची गेली, हा किती मोठा एक आपल्या या चिंबीपाडचं नाव आहे. तर याच्या मागे सर्व या ठिकाणी पालक आणि या शालेय समितीची कमिटी आणि असे सर्व या कमिटीला जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी पडतील. या ठिकाणी शिक्षक वर्ग हा खरोखरच आता ही जी खंत व्यक्त केली की तुकडी आणि 100% आता मला वाटतं या विभागामध्ये आता या इमारती झाल्या, हा तुकडीची मान्यता घ्यायची आहे. मुला बसण्याची व्यवस्था आता मला वाटतं पूर्ण होत आलेली आहे आणि याचा पाठलाग इथले मुख्याध्यापक किंवा यांचं टीम जे आहे शिक्षकांची आणि शालेय व्यवस्था समिती वगैरे हे वेळोवेळी करत असतात. म्हणून या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी प्रगती होत चाललेली आहे. आणि या मुलींनी आज 4 मुली आणि 1 नंबरला हा प्रकल्पामधून जो मुलगा आहे, या मुली खरोखर त्यांचा कौतुक जेवढं केलं तेवढं कमी पडणार आहे. आणि विद्यार्थ्यांना खरोखरच सरांनी जसं सांगितलं तसं या शाळेमधून मागच्या राज्य पातळी 4-5 विद्यार्थी गेले, त्यांची प्रगती आता पुढे काय आहे मला माहिती नसल्यामुळे मी सांगू शकणार नाही. परंतु आपण जो शिक्षण घेतला, ज्या सरांनी तुम्हाला घडवलं, या शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला घडवलं, याची पुढे जाऊन आपण राज्य पातळीवर कुठेतरी असले पाहिजे. कोणतरी तहसीलदार, कलेक्टर किंवा उच्च पदावर असले पाहिजे. म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ. शासन आज आपल्यासाठी 100% खर्च आपल्यासाठी करतो. तर खरोखरच या मुलींनी जे भाषण केलं, इतर शाळेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं, परंतु या ठिकाणी जी वागणूक आपल्या शिक्षकांकडून मिळाली आणि मिळते त्याची कौतुक आहे. आपल्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांनी ऐकलं. व्यवस्था खरी पण सगळ्यांनी गुरुजनांचा मान ठेवू आणि आपण चांगला अभ्यास केला पाहिजे. आपण उच्च पातळीवर असलो पाहिजे. आपण जिल्हा म्हणजे राज्य पातळीवर एमपीसी यूपीएससी ह्या परीक्षांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल अशी मी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास करून या चिंबीपाडा आश्रमशाळेचं नाव लक्षित कराल या ठिकाणी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि खरोखरच या ठिकाणी खंत व्यक्त केली की जर 50 मुलांची 40 मुलांची कॅपॅसिटी असलेल्या वर्गामध्ये 100 मुलं जे आहेत, सरांना तेच सांगेल आम्ही सर्व जे या शालेय व्यवस्था कमिटी ग्रामपंचायत आहे, मुंडेसारखे एक चांगला व्यक्तिमत्व या ठिकाणी अगदी कार्यरत आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू की या शाळेला पुढे तुकडीचं मान्यता कशी मिळेल या पद्धतीने आम्ही विचार करू. आपल्याला आपण सर्व मग शिक्षक वगैरे असेल आम्ही सर्व असू तुकडीचं मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करू. या शाळेचं नाव अजून पुढे जाऊन राज्य पातळीवर 100 म्हणजे जेवढे 100% निकाल या शाळेचा लागला, 100% निकाल राज्य पातळीवर लागला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी खूप कौतुक जेवढं शिक्षक लोकांचं केलं तेवढं फार कमी आहे. कारण वस्तुस्थिती आहे आज विद्यार्थ्यांना मला